केंद्र सरकारने हिट अँड रन हा कायदा प्रेरित केलाय। या कायद्याविरोधात सर्व ट्रक वाहन चालकांनी संप पुकारला असून काही ठिकाणी चक्का जाम आंदोलनही सुरू केलंय। आज संपाचा दुसरा दिवस आहे। रस्ते अपघातात अपघातग्रस्तास मदत न केल्यास 10 वर्षांची शिक्षा या नव्या कायद्याविरोधात ट्रक चालक रस्त्यावर उतरलेत। ठाण्यातील चेकनाका परिसरात ठाणे जिल्हा ट्रक वाहतूक संघ यांच्या वतीने एक बैठक पार पडली आहे। या बैठकीत 4500 पेक्षा जास्त वाहन चालक मालक सहभागी झाले होते। या बैठकीदरम्यान ट्रक चालकांसोबत अध्यक्ष विजय यादव यांनी संवाद साधलाय। यावेळी उपाध्यक्ष रामदास वाडवणे, सेक्रेटरी भटेसिंग राजपूत, उपसेक्रेटरी देवेंद्र सिंग राजपूत, खजिनदार सलीम मोमीन, जलाल मुजावर तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अध्यक्ष विजय यादव यांनी सर्व चालक मालकांना शांत राहण्याचं आवाहन केलंय। तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका। येणाऱ्या काळात सरकारनं हा कायदा रद्द केला नाही तर उग्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आज इथे ठाणे जिल्हा वाहतूक सेवा संघाच्या मार्फत सर्व ठाणे जिल्ह्यातले वाहतूकदार बंधू आज इथे जमा झाले। जे 2 दिवस चाललेलं होतं त्या 2 दिवसामध्ये असं निदर्शनास आलं की जे व्हॉट्सअप ग्रुपवरती यावरती अशा अफवा पसरवल्या जात होत्या की इथे ड्रायव्हर लोकांना मारहाण झाली, इथे बंद झाला, इकडे असं झालं। न्यूज चॅनलच्या माध्यमातून ते आमच्यापर्यंत येत होतं आणि हा संभ्रम निर्माण झाल्यामुळे आज आम्हाला इथे त्यांना सर्वांना बोलवावं लागलं। याचं कारण असं आहे, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसमध्ये मी कमिटी मेंबर आहे, ठाणे जिल्ह्याचा मी अध्यक्ष आहे, महाराष्ट्राचं पण मी नेतृत्व करतो। आम्हाला आज 4 वाजता आमची ऑल इंडियाची मीटिंग आहे, त्यामध्ये हा निर्णय होणार आहे। अजून त्याला टाइम आहे। त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आमचे अमृत मदान ऑल इंडियाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व त्या झूम मीटिंगमध्ये आम्ही पण आहे। त्यामध्ये दिशा ठरवली जाईल की या वाहतूक क्षेत्रावर हा अन्याय होतोय। असं नाही की कायदा हा फक्त वाहतूक क्षेत्रासाठी आहे, हा सर्वसामान्य नागरिकांच्यावरती त्याचा थोडाच परिणाम होणार आहे। कारण हा कायदा प्रत्येक ॲक्शन करणाऱ्या लायसन्स धारकासाठी आहे आणि यामध्ये सर्वांना यांना जागृत व्हायला पाहिजे। बाबा हिट आणि रन आपली चुकी नसताना काय वेळेलाच आपल्याला दंड आकारला जातो, काही समोरून गाड्यावर ठोकल्या जातात आणि आपण तिथं पब्लिकच्या यामुळे ड्रायव्हर लोकांना थांबता येत नाही आणि त्यासाठी ते पळून जातात। त्यांना संरक्षण कसं मिळेल ते कायद्यामध्ये त्यांना बाबा पोलीस स्टेशन येण्यासाठी काही 2 दिवसाचा अवधी दिला पाहिजे की जेणेकरून ते तिकडे येऊन हजर होतील। ड्रायव्हर पळून जाता म्हणून त्याला दंड करणं हे आम्ही ह्या गोष्टीचा पूर्ण निषेध करतो, कारण हे आम्हाला पटण्यासारखं नाही। हो, संप आमची भूमिका स्पष्ट आहे। ड्रायव्हर लोकांनी हा संप जाहीर केलेला आहे संघटनेने, चालक संघटनेने, तर त्यांना आम्हाला सपोर्ट करावाच लागेल। कारण शेवटी गाडीवाला त्यांच्यावरती अवलंबून आहे, तो गाडी चालवणार तर मालक चालवणार ना, मालकाची गाडी चालणार, त्यामुळे आम्हाला त्यांच्यासोबत जावंच लागेल। पण चांगल्या हेतूने जिथे चुकतं आहे तिथे गलत आम्हाला बोलावंच लागेल, कारण ह्या कायद्यामध्ये काय त्रुटी आहेत त्याचा थोडा बदल करावा लागेल। जे अन्यायकारक आहे त्याच्यावरती आम्ही नक्की आक्षेप घेऊ, त्याच्यावर आम्ही नक्कीच तोडगा काढू। आम्हाला आज 4 वाजता मीटिंग जी आहे ऑल इंडिया लेवलला, त्यामध्ये आम्हाला जे निर्देश येतील त्या निर्देशाचं आम्ही पालन करू। कुठल्याही प्रकारची अफवावरती माझी हात जोडून सर्व ठाण्यातील वाहतूकदारांना विनंती आहे, अजिबात अफवावरती विश्वास ठेवू नका। कुठल्याही प्रकारचं बंद आणि असं आंदोलन आपण करत नाहीये। फक्त ज्याला खरोखर आंदोलन करायचं आहे त्यांनी गाड्या ज्या ठिकाणी असतील तिकडे उभ्या करा आणि सरकारचा निषेध करा। जाळपोळ ह्या गोष्टी अजिबात तुम्ही रस्त्यावरती करू नका, लोकांना त्रास देऊ नका, जेणेकरून आपल्या वाहतूकदारांच्या विषयी लोकांच्या मनात नाव खराब होईल आणि भ्रम निर्माण होतो।